अतिशय भयानक इथे बघा सगळं मंदिरात परत आहेत लोक. आता आज आरती झालेली आहे पण खूप डेंजर वादळ येत आहे. इकडे तिकडे तिकडे गळत पण आहे. खूप डेंजर पाऊस पडत आहे. गडगडत आहे आवाज. सुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं दक्षसूर्यविनाशकलिङ्गं कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवगणावलिसेवितलिङ्गं भावविवर्धनकारणलिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेशितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसमर्चितलिङ्गं परात्परं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसंनिधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सर्वोदये शिवेन सर्वोदये शिवेन सर्वोदये. आवाहनं न जानामि तवार्जनं पूजाञ्चैव जानामि क्षमस्व परमेश्वर. मन्त्रेणं क्रियाहीनं भक्तीनं सुरेश्वर. यत्पूजितमया देवं परिपूर्णं तदस्मे. गतं पापं गतं दुःखं शतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्यो तदर्शनम्. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर. अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्मिष्याम्य नासो यमतीमा मत्वा क्षमस्व परमेश्वर. देव तुझा शंकर म्हणती तुझ्या गुणांची वर्णू कीर्ती. तुझ्या गुणांची वर्णू कीर्ती. शोभे त्रिशूळ खांद्यावरती दोन्ही डोळा लावून ज्योती. दोन्ही डोळा लावून ज्योती. शंकराला करू आरती. दोन्ही डोळा लावून ज्योती. दोन्ही डोळा लावून ज्योती. शंकर भोळा शंकर भोळा भोळी भक्ती. शंकर भोळा भोळी भक्ती. भोळ्या भक्ता देई मुक्ती. भोळ्या भक्ता देई मुक्ती. ठेवू मस्तक चरणावरती. दोन्ही डोळा लावून ज्योती. दोन्ही डोळा लावून ज्योती. शंकराला करू आरती. दोन्ही डोळा लावून ज्योती. दोन्ही डोळा लावून ज्योती. लावून ज्योती. नीलकंठेश्वर भगवान की जय. नीलकंठेश्वर भगवान की जय. नीलकंठेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. नमः पार्वती पते शिव हर महादेव. धर्म की जय हो. धर्म की जय हो. अधर्म का नाश हो. अधर्म का नाश हो. प्राणियों में सद्भावना हो. प्राणियों में सद्भावना हो. विश्व का कल्याण हो. विश्व का कल्याण हो. पार्वती पते शिव हर महादेव. कैलास राणा शिव
चंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी कळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझी शंभो मज कोण तारी. जय जय पूर्णाब्दे श्री महादेव शंभो. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. प्राणाय समने स्वामुखप्रसादं नैवेद्यं समर्पयामि. मी मठातून महादेवाच्या मंदिरात गेले. आज सोमवार होतं आणि वादळ खूप म्हणजे खूप येत होतं स्वामी समर्थ मंदिरात. नंतर आडवास येत होतं, काही ठिकाणी गळत होतं हे बघा. आणि एक दुपारी बाहेर पडले. मला आज दवाखान्यात रजिस्टर जमा करायचं होतं. तर सकाळच्या इडल्या जेवायला पण मिळालं नाही मला. म्हणजे आल्यावर जेव्हा म्हणले तर मी एकदा घराच्या बाहेर पडले ना दुसरंच काम करत बसते. मग आहे का भात तरी खाऊन जाऊ म्हणले. तसंच राहील काहीतरी भात तरी खाऊन जाऊ म्हणले. आणि घट्ट सांबार केलेली होती. घट्ट सांबार चटणी खाल्ली तुम्ही लेकरं. चटणी संपलेली आहे. त्यांना वाढून यायचं म्हणून सांगितलं. तेवढं तरी घरात एक फोन ठेवले अवेलेबल त्यांच्यासाठी. तर चला आता मग तिकडे मग ब्रह्ममुहूर्त वगैरे सगळं आरती वगैरे तिथे वेळ लागतं. आणि मला काय असतं काही ठिकाणी ना आपण तिथं अवेलेबल असतो पण लक्ष दुसरीकडे असतं. तर तसं माझं हे लक्ष बाळांकडे लक्ष असतंच. पण काय झालं ना असं काय झालं म्हणजे अशामुळेच असं धांदरट स्वभावामुळेच मोबाईल पहिल्यांदा हरवून घेतली वाटतं. पण आपण ज्याच्यात करतो ना काम आपण त्याच्यात म्हणजे एकाग्रचित्तेने करायला तेवढं ना हिंमत म्हणजे तेवढं कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर काय झालं म्हणजे लहान बाळ असतं ना तर याच्यासाठी आपण तडजोडच करावं लागतं. एक आई बनल्यावर आपण तडजोडच करावंच लागतं. काय असतं ना काही गोष्टीसाठी ना पर्याय नसतात. तर बाळांकडे लक्ष असणं साहजिकच आहे आई झाल्यावर. आणि मग तिथून मग आता आलेली आहे. सांबार जरा गरम करते. स्वयंपाक काय करायचं नाही म्हणून मी तेवढंच म्हणजे वेळ देऊ शकले बाहेर. काही 2 भावांचा एक ताईंचा अनुभव घेतलेला आहे. 1 2 3 ताई सगळेजण मिळून अनुभव दिलेले आहेत स्वामींच्या मठात. आणि त्यानंतर आरती झालं तिथनं मठात कट्टर बसले ते 3 ताईंचा अनुभव घेतले. तिकडून मग महादेवाच्या मंदिरात कोरडवाड्याचे भाऊ नवरा बायको ते 2 जण अनुभव शेअर केले. त्यांनी 16 सोमवारचं व्रत केलं. त्यांचं मी अपलोडिंग करणारच आहे. पण तुम्ही ना मला ना सपोर्ट करत जावा प्लीज प्लीज. एक लाईक करत जावा. एक लाईक केलं ना तुमच्यामुळे मला एक प्रोत्साहन मिळत जातं आणि खूप मनाला आनंद वाटत जाईल. स्वामी सेवा म्हणून मी करत आहे तर तुमच्याकडून एक सेवा घडत जाते. आणि म्हणजे तुम्ही हे नकळत एका व्यक्तीला आनंद देता आणि स्वामींचे दास अजून वाढवणार आहात तुम्ही स्वामी सेवेकरी. तर तुम्ही एक माझे कुटुंब आहे. तर त्याच्यासाठीच मी सांगते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ माऊली आम्हाला चांगले विद्यार्थी आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्य संपन्न चांगला छोटा तुमच्या नामच म्हणतात. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.